नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्राईम न्यूज मराठी। महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, राज्यात लव्ह जिहाद विरोधात नवा कायदा येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली असून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। हा कायदा कसा असेल, त्यामागचं कारण काय आहे, याचे महाराष्ट्राच्या जनतेवर काय परिणाम होतील, पाहूयात हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, पण काही प्रकरणांमध्ये फसवणूक, खोटी ओळख आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे। शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत पोलीस महासंचालक आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीनंतर सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। ही समिती राज्यातील परिस्थितींचा अभ्यास करून लव्ह जिहाद विरोधात कायदा कसा असावा याबाबत शिफारसी करणार आहे। महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय काहीसा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि कर्नाटकात सरकारांनी लागू केलेल्या लव्ह जिहाद कायद्याच्या धर्तीवर असू शकतो। उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्म परिवर्तन निषेध अधिनियम 2021 हा कायदा लागू करण्यात आला आहे। या कायद्यानुसार धर्म परिवर्तनासाठी बळजबरी, फसवणूक किंवा विवाहाचा वापर केल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे। सरकारच्या या निर्णयावर जनतेत संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत। काहींच्या मते हा स्त्रियांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी योग्य निर्णय आहे, तर काहींना तो एक विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणारा प्रयत्न वाटतो। या कायद्यामुळे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांवर कोणता परिणाम होईल, तो खरंच महिलांच्या सुरक्षेसाठी असेल की राजकीय खेळीचा भाग असेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात नवा कायदा येणार आहे। या निर्णयावर तुमचं काय मत आहे? हा कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी गरजेचा आहे का, की तो आंतरधर्मीय प्रेम संबंधांवर मर्यादा आणणारा ठरेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा भीम प्राईम न्यूज मराठी।